भगवे वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। सद्गुरुनाथ महाराज की जय। चिंतन से गुरुदेव दत्त। श्री सद्गुरु स्वामी महाराज की जय। ओम नारायणं पद्मभवं वशिष्ठं शक्तिं च तद्वितरपराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्दयोगीन्द्रमथस्य श्रीशङ्कराचार्यमठस्य पद्मपाणिं च हस्तामलकं च शिष्यं तन्त्रोऽकं वाक्यविधानोऽस्मद्गुरुं सन्ततमानतोऽहं श्रुतिस्मृतिपुराणानामालयं नमामि भगवत्पादं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सुप्रभाषितं वन्दे भगवन्तं पुनः पुनः। नित्यं श्रुतं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं ब्रह्म नमामि। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदं भागिनी व्यक्तदेहाय दक्षिणामूर्ते श्री सद्गुरुनाथ महाराज की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी शिरोमणि महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु स्वामी शिरोमणि सजी महाराज यांच्या असीम कृपा प्रसादाने हा शक्तिपात मार्गाचा सत्संग सुरू आहे। सत्संगामध्ये विषय चाललेला आहे आध्यात्म जीवनामध्ये श्री सद्गुरूंचे स्थान। तेव्हा अध्यात्म जीवन म्हणजे काय आणि त्यामध्ये सद्गुरूंचे स्थान कुठे आहे हे आपण काल पाहत होतो। तेव्हा अध्यात्म जीवनामध्ये काल आपण असं पाहिलं अध्यात्म जीवन म्हणजे काय, तर अंतरात्म्याकडे जाणारा जो चैतन्य प्रवाह आहे त्याला अध्यात्म स्वरूपात तो आत्मा आपल्या देहात आहे आणि देहाकडे जाणारे हे जे आत्म्याचे स्वरूप आहे तेव्हा अशा त्या आत्म्याकडे जाणाऱ्या स्वरूपामध्ये सद्गुरूंचे स्थान कुठे आहे। तेव्हा सद्गुरू आणि आत्मस्वरूप भिन्न नाही असं शास्त्र सांगते आपल्याला। आध्यात्मिक जीवनाचा केंद्रबिंदू सद्गुरू आहे असं काल म्हणता येईल। तेव्हा काल आपण हा विचार केलेला आहे ब्रह्मा विष्णू महेश वगैरे हे सगळे देवही सद्गुरूंच्या अनुभवचे आहे, कारण सद्गुरू हे परब्रह्म स्वरूप आहे आणि त्यामुळे त्या सद्गुरूमध्ये परब्रह्मामध्ये गुरु तत्व म्हणून आहे
हे शक्तियुक्त आहे. त्यानंतर आपण काल असं पाहिलं की अध्यात्म जीवन हे दिव्य असं जीवन आहे. दिव्य भव्य उदात्त असं हे जीवन असून ते दैवी संपत्तीमुळे निर्माण होते. दिव्य जीवन म्हणजे काही एका दिवसात एका रात्री नाही, त्याच्यासाठी अनेक वर्ष आपल्याला साधना करत 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 हे जीवन प्राप्त होते. त्यानंतर आपण काल असंही पाहिलं की साधकाचं दीक्षेपूर्वीचं जे जीवन आहे ते परोक्ष जीवन आहे, परोक्ष कालखंड आहे. आणि दीक्षेनंतर मात्र तो अपरोक्ष कालखंडात येतो, असं आपण काल पाहिलं. तेव्हा साधकाच्या जीवनामध्ये हे जे आता परिवर्तन घडलं दीक्षेनंतर, ते परिवर्तन त्या साधकाला प्रत्यक्ष अनुभवाला येतं. पूर्वी त्याच्या ज्या सवयी होत्या, त्याच्या ज्या आवडीनिवडी होत्या, त्याच्या ज्या कामना इच्छा वासना होत्या, त्या आता फार बुद्धी चाललेल्या आहेत. म्हणून दीक्षेपूर्वीचं जीवन आणि दीक्षेनंतरचं जीवन याच्यामध्ये बदल होतो, परिवर्तन होते. आणि हे जे परिवर्तन आहे, हे परिवर्तन या दीक्षेने होतं. दीक्षा प्राप्त होताच त्या शिष्याची देह शुद्धी होते. त्याचा बाह्य देह जो आहे जड देह, तो त्याच्यामधला सूक्ष्म देह, कारण देह, या सर्व देहांची शुद्धी होते. त्यानंतर मन बुद्धी चित्त शुद्धी, अंतःकरणाची शुद्धी होते. नंतर पाठीच्या कण्यामध्ये असलेल्या चित्रांची शुद्धी होती. अशा प्रकारे शुद्धीचं कार्य हे दीक्षेनंतर सुरू होतं. आणि मग असा शुद्ध झालेला जो देह असतो, पूर्ण शुद्ध आता शुद्धीकरण पूर्ण झालेला आहे असा जो देह असतो, त्या देहाला भावदेह असे म्हणतात. तंत्राच्या भाषेमध्ये त्याला बुद्धी देह असे म्हणतात. ज्ञानाच्या भाषेमध्ये तो ज्ञान देह असतो आणि भक्तीच्या भाषेत तो लीला देह असतो. अशा प्रकारे या देहाचं जे स्वरूप आहे पूर्वीचं आणि आताचं सगळे किती बदल झालेला आहे. त्यानंतर आपण असं पाहिलं की प्रत्येकामध्ये जगामध्ये आपल्याला ज्या ज्ञानाचा उपयोग होतो, ज्या ज्ञानाने आपल्या जगातले व्यवहार चालतात, कर्म चालतात, ते जे ज्ञान आहे ते लौकिक ज्ञान, शाब्दिक ज्ञान, मासिक ज्ञान आहे. हे ज्ञान म्हणजे खरं ज्ञान नाहीये, ते अज्ञानच आहे असं सांगितलं. खरं ज्ञान आत्म्यामध्ये असतं आणि आत्म्याचं ज्ञान आत्म्याप्रमाणे अमर असतं. उलट हे जगातलं जे लौकिक ज्ञान आहे, शाब्दिक ज्ञान आहे, ग्रांथिक ज्ञान आहे, भाषिक ज्ञान आहे, हे ज्ञान त्या माणसाच्या मृत्यूबरोबर संपून जातं. त्या ज्ञानाचा त्याला पुढच्या देहामध्ये काही उपयोग नाही. परंतु ज्याने हे आत्मज्ञान प्राप्त करून घेतलं आहे, त्याला पुढच्या देहामध्येही ते आत्मज्ञान तोच आत्मा असल्यामुळे उपयोगाला येतं. म्हणून सगळ्या साधकांनी, आपण सगळ्यांनी आत्मज्ञान प्राप्तीचा नेहमी विचार करावा आणि त्या दृष्टीने साधना करावी. एखादा ग्रंथपाल असो बघा, ग्रंथालयामध्ये ग्रंथपाल असतात ना, ग्रंथांची व्यवस्था ठेवण्यासाठी त्यांना लावलेलं असतं, नोंदी करायला, पुस्तकं घ्यायला द्यायला. बिचारा तो पुस्तकं त्या हाताळत असतो, परंतु त्या पुस्तकामध्ये काय काय आहे
जसं त्याला काही ज्ञान नसतं. किंवा पुजारी असतो, दररोज देवांची पूजा करतो, त्या देवांना स्नान घालतो, स्वच्छ करतो, गंधाक्षतांनी फुलांनी त्यांची पूजा करतो. परंतु देव कोण आहे, देव कुठे आहे याची जरा कल्पना नसते. तात्पर्य असं की जगामध्ये आमची जी कर्म चाललेली आहे त्या कर्मामधून आम्हाला जे ज्ञान होतं ते नश्वर ज्ञान आहे, नाशवर नाही, टिकणार नाही. होणार हे त्या जगापुरतच उपयोगाला येतं. परंतु आत्म्याचं जे ज्ञान आहे ते आत्मज्ञान आपल्याला या देहातही उपयोगाला येतं आणि समजा पुढच्या देहामध्ये आपल्याला जाणं झालं त्याही देहामध्ये ते ज्ञान आपल्याला उपयोगाला येतं. त्यानंतर आता ही जगाची जी उत्पत्ती झालेली आहे ती परब्रह्मातून उत्पत्ती झालेली आहे. हे जे परब्रह्म नावाचं चैतन्याचं स्वरूप आहे ते सर्वत्र सर्वव्याप्त आहे. ते सगळ्यांचं आदी कारण आहे. या परब्रह्माला, या आदी कारणाला, या चैतन्यालाच तंत्राच्या भाषेमध्ये परमेश्वर म्हटलेलं आहे. परब्रह्म म्हणा, तंत्रातल्या लोकांना परमेश्वर म्हणतात. हे परब्रह्मच सगळ्यांच्या आधी, मध्य आणि अंती आहे. ते एकमेव अद्वितीय आहे, त्याच्यासारखं दुसरं कोणतंही नाही. तेव्हा त्या परब्रह्मामध्ये, आदी परब्रह्मामध्ये जो संकल्प निर्माण झाला सुरुवातीला, जे स्फुरण झालं हे स्फुरण असं आहे. छांदोग्योपनिषदामध्ये हा विषय आलेला आहे की हे जे परब्रह्म होतं ते परब्रह्म एकच आहे आणि त्याच्यामध्ये असं स्फुरण झालं की हृदयक्षत बहुश्याम पुजाई. तेव्हा त्याच्यामध्ये असा स्फुरणाचा असाच भाव निर्माण झाला की त्याच्यात अशी इच्छा निर्माण झाली की मी एक आहे अनेक होईल. हा आधी संकल्प आहे त्या परब्रह्माचा. एकोहम बहुश्याम, मी एक आहे, मी अनेक होऊ इच्छितो. हा जो आधी संकल्प आहे त्या परब्रह्माचा, त्यातूनच शक्ती निर्माण होते आणि मग त्या शक्तीनं हे सगळं जग निर्मितीचं कार्य सुरू होतं. असा हा विषय. एकातून अनेकत्व निर्माण व्हायला लागलं. स एकाकी न रमते, त्याला करमत नव्हतं, कोणीतरी हवं होतं. स द्वितीयम इच्छित, म्हणून त्याला दुसरा कोणीतरी पाहिजे होता, दुसऱ्याची इच्छा झाली. तेव्हा अशा प्रकारे जगाची उत्पत्ती, जगाचं स्वरूप जे आहे ते कसं झालं, निर्मित कसं झालं हे आपण पाहतो. हा जो पहिला स्कंद आहे त्या परब्रह्माचा प्रथम स्कंद म्हणजे आदिमाता शक्ती आहे. शक्ती निर्माण होते, परब्रह्मातून शक्तीची निर्मिती होते आणि ते चैतन्य स्वरूप आहे. मग शक्ती आणि शक्तिमान अशी दोन रूप त्यांची झाली, द्वैत झालं तिथे. आता जे परब्रह्म अद्वैतात होतं तेच परब्रह्म आता द्वैतात आलं आणि ते जशी जगाची उत्पत्ती ती शक्ती करायला लागली तस त्या परब्रह्मामध्ये आता नुसतं द्वैत राहिलं नाही तर अनेकत्व आलं, विविधत्व आलं.
पुरुष आणि प्रकृती असे दोन भेद पडले, किंवा शक्ती आणि शक्तिमान असे दोन भेद पडले. आणि मग हा सगळा सृष्टीचा जो व्यवहार आहे, सृष्टीचा जो उत्पत्तीचा क्रम आहे, ते ब्रह्मा विष्णू आणि महेश निर्माण झाले. आणि मग त्यांनी त्यांच्या कार्याला सुरुवात केली. अशा प्रकारे ह्या जगाची जी उत्पत्ती आहे, ती उत्पत्ती, स्थिती आणि लय या तीन घटना अखंड चालू आहेत. आता पुन्हा आणखी असं दिसतं की हे जे दोन तत्व आहेत, शक्ती आणि शक्तिमान, पुरुष आणि प्रकृती, हे दोनही नाही. आपल्याला दोन वाटतात ते, परंतु ते दोन नाही. कारण ती शक्ती त्या परमात्म्यामध्येच राहते आणि त्या परमात्म्यामधूनच बाहेर येते. जशा समुद्राचा लाटा समुद्रातच राहतात पाण्यात, आणि त्या पाण्यावर राहणाऱ्या लाटा जेव्हा निर्माण होतात तेव्हा आपल्याला लाटांच्या स्वरूपाने वेगळ्या दिसतात, तथापि त्या लाटांमध्ये समुद्राचं पाणीच असतं. त्याप्रमाणे परब्रह्म आणि ही शक्ती, शक्ती आणि शक्तिमान, पुरुष आणि प्रकृती हे आपल्याला भिन्न वाटत असले तरी ते दोन नाहीये असं आपल्याला दिसतं. अशा तऱ्हेनं या जगामध्ये, या सृष्टीमध्ये अखंड निर्मितीचं कार्य जे चाललेलं आहे, घडण मोडून, हे सगळं शक्तीचे कार्य आहे. शक्तीशिवाय कार्य होतच नाही. कोणतेही कर्म करायचं असलं तरी त्याला शक्ती लागते. आपल्या देहामध्ये जी शक्ती आलेली आहे, ती देह, जी शक्ती, ते चैतन्य, त्या चैतन्यानेच हे सगळं कार्य होऊ शकते. तेव्हा असं हे जे शिवतत्व आहे, परमशिवतत्व आहे, परब्रह्म तत्व आहे, ते अव्यक्त आहे, ते दिसत नाही. तेव्हा परब्रह्म अव्यक्त होत, निरंजन होत, अपरिणामी होत, अविनाशी होत, निष्क्रिय होत ते. परंतु शक्तीमुळे ते प्रगट व्हायला लागले, आणि शक्तीमुळेच ते आता जे निष्क्रिय होत ते सक्रिय झालं असं म्हणतो. कारण त्या परब्रह्माची जी ती शक्ती आहे, ती आणि परब्रह्म जर एक आहे, तर परब्रह्म सुद्धा आता सक्रिय झालं, तो निष्क्रिय राहिलं नाही असं म्हणता येतं. म्हणूनच परब्रह्माची दोन स्वरूप झाली. पूर्वी ते निर्गुण अवस्थेत होत. निर्गुण म्हणजे कुठलाही गुण नाही, कुठल्याही तऱ्हेचं अंग नाही, त्याला निरवयव होत. परंतु असं हे जे परब्रह्म आहे, ते शक्तीमुळे आता सावयव झालं. सावयव झाल्यामुळे ते आता आपल्याला सगुणामध्ये आल्यासारखं वाटतं. त्याच्यामध्ये अनेक गुण दिसतात, आणि ते सगुणात आल्यामुळेच आपल्यासारख्या साधकांना त्याचा लाभ घेता येतो, त्याची भक्ती करता येते, आणि निर्गुणाची भक्ती करता येते. म्हणून त्या परब्रह्माची आतापर्यंत आपल्याला जरी जाणीव असली तरी त्या भगवंताला, त्या परब्रह्माला आपण निर्गुण अवस्थेमध्ये त्याची उपासना करू शकत नव्हती. आता मात्र ते सगुण अवस्थेमध्ये आलेलं असते. म्हणून सगुण आणि निर्गुण अशी या परमात्म्याच्या दोन अवस्था आहेत. आता काही लोक सगुणाची पूजा करतात, सगुणामध्येच राहू इच्छितात, आणि काही जी मंडळी आहेत ती म्हणतात की सगुण हे तर अलिकच रूप आहे, सगुण हे बदलणारे रूप आहे म्हणतात. म्हणून ते निर्गुणाकडे जाऊ इच्छितात, आणि निर्गुणाकडे जाणारा रस्ता म्हणजे हा शक्तिपात मार्ग. निर्गुणाकडे जाणारा हा रस्ता म्हणजे शक्तिपात मार्ग आहे.
त्यानंतर आता आपण शक्तीशिवाय परमेश्वराचं हे जे कार्य आहे ते होऊ शकत नाही. तो तर खरोखर द्रष्टा आहे. ते परब्रह्म किंवा तो परमात्मा देहाच्या दृष्टीनं आत्मा आहे आणि देहाच्या बाहेर ब्रह्म आहे. ब्रह्म म्हणजे बृहत, बृहत म्हणजे मोठं, म्हणून त्याला ब्रह्म म्हटलं गेलेलं. आणि तेच ब्रह्म आमच्या देहामध्ये आहे की त्याला आम्ही आत्मा म्हणतो. आत्मा आणि ब्रह्म, परमात्मा आणि परब्रह्म एकच आहे, त्यांच्यामध्ये भेद नाही. तेच तत्व आपल्या देहामध्ये आलेलं असत. आता त्या परब्रह्माची जर आपल्याला खरोखर प्राप्ती करून घ्यायची असेल तर ते जे जगातलं परब्रह्म आहे ते सगळीकडे सर्वव्याप्त आणि विशाल असं आहे, सगळ्या विश्वात व्याप्त. म्हणून ते प्राप्त करणं मोठं कठीण आहे. त्यासाठी आपल्याला अगदी जवळ असलेलं परब्रह्म म्हणजे परमात्मा आत्मा आपल्या देहात असल्यामुळे तो आपल्याला सहजगत्या प्राप्त होऊ शकतो. आपल्या देहामध्ये असलेलं परमात्मा तत्व जे आहे ते आपल्या देहात आता जवळ आलेलं आहे. इतकं जवळ आहे ते की आपले हात पाय वगैरे तरी दूर आहेत, परंतु ते सगळ्या शरीराला आतून आणि बाहेरून बिलगुले शरीराच्या आतल्या प्रत्येक कणाकणामध्ये ते परमात्मा तत्व आहे आणि बाहेरूनही आहे. मग इतक्या जवळ असलेल्या परमात्म्याला आपल्याला भेटायला किंवा त्याला प्राप्त करायला काय वेळ लागेल? जर इतकं जवळ आहे तर मग त्या विश्वात व्याप्त असलेल्या परमात्म्याला किंवा परब्रह्माला प्राप्त करणं अवघड आहे, कठीण आहे. म्हणून शक्तिपात साधना ही एक अशी साधना आपल्याला मिळाली जी अंतरंग साधना आहे. अंतरंग साधनेनच हे परमात्म्याचं स्वरूप आपल्याला लवकर कळू शकतं. कारण तो आपल्या देहामध्ये असलेला जो आत्मराज आहे त्याचं स्वरूप जाणण्यासाठी त्याची शक्ती आपल्याला कामाला घ्यायला पाहिजे. जसं समजा आपल्याला एखाद्या मोठ्या शहरात जायचं असलं किंवा एखाद्या किल्ल्याला जायचं असलं किंवा आणखी कुठे नवीन ठिकाणी जायचं असलं तर आपल्याला तिथं कोणतरी गाईड घ्यावं लागतं ना, माहितगार. काय पाहणार तू? दक्षिण भारतामधली जी मोठमोठे मंदिर आहे त्या मंदिरांमध्ये गाईड असतात, दाखवून मार्गदर्शक असतात. ते काय थोडंफार पैसे घेतात आणि मग ते आपल्याला सगळं दाखवतात. किंवा अजिंठ्याची लेणी घ्या, वेरूळची लेणी घ्या, म्हणजे अशी जी प्रेक्षणीय स्थळ आहे त्या ठिकाणी आपल्याला ते पाहण्यासाठी मार्गदर्शक लागतात. आता आपल्या देहामध्ये असलेला जो आत्मराज आहे त्याला जर भेटायचं असलं, त्याला पाहायचं असलं, त्याला जाणायचं असलं तर कोणतरी जाणकार पाहिजे ना, मार्गदर्शक. कोणाला घ्यायचं बा? आपल्या देहात आहे तो. मग आपल्या देहामध्ये असलेला हा आत्मराज आपल्याला जर प्राप्त करायचा असेल, पाहायचा असेल तर त्याला जाणणारा कोणतरी घेतला पाहिजे ना. आणि तो जाणणारा मार्गदर्शक आहे कुंडलिनी शक्ती. ही कुंडलिनी शक्ती ही त्याचीच शक्ती आहे. म्हणून ही कुंडलिनी शक्ती आपल्याला लाभली गुरु शक्तीनं. मग ती कुंडलिनी शक्ती आपल्याला त्या परमात्म्याकडे आपल्याकडे सहज घेऊन जाते. शक्तिपाताच्या मार्गामध्ये आत्मप्राप्तीसाठी आपल्याला कुठलाही प्रयत्न करायचा नाही, कारण आपल्या प्रयत्नाने तो आत्मप्राप्त होणार नाही. आम्ही प्रयत्न कोणताही केला तरी तो कशाने करणार? मनाने, बुद्धीने, चित्ताने, अहमने.
किंवा बाहेरच्या इंद्रियांनी, परंतु यापैकी काही त्या ठिकाणी उपयोगाचं नाही. आत्मप्राप्तीसाठी आमच्या इंद्रियांना त्या ठिकाणी गती नाही. तिथं वाणी सुद्धा, शब्द सुद्धा पोहोचत नाही आमचे, असं आपण यापूर्वी ऐकलेलं आहे. म्हणून अशा त्या आत्म्याकडे जाण्यासाठी मग कोण मार्गदर्शन करेल आपल्याला? बघा ना आता. आणि हा मार्गदर्शक असा बाहेरचा नको, कारण तो जो आत्मराज देहात आहे तर देहामधून आपल्याला घेऊन जायला पाहिजे त्याने. म्हणून ही जी कुंडलिनी शक्ती आहे ती त्याची जाणकार आहे, तीच त्याची यामधून आलेली आहे, त्याची शक्ती आहे ती. आणि मग तिचाच आपल्याला आश्रय घ्यावा लागतो, तिची मदत घ्यावी लागते. आणि त्या शक्तीच्या मदतीनं मग त्या कुंडलीच्या मदतीनं मग आपल्याला हळूहळू साधना करीत 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 बरोबर त्या आत्म्याच्या ठिकाणी आपल्याला पोहोचून येईल. परंतु साधकाने मात्र त्या शक्तीचा विकास होण्यासाठी साधना अखंड करायला पाहिजे. एक दिवस केली, 10 दिवस बंद, साधन आहे कधी? ज्या साधनेमध्ये खंड पडतो ही साधना दुबळी होऊन जाते. शक्ती काय करेल मग? तिला जर तुम्ही आत्म्याकडे घेऊन जाण्यासाठी काम करू दिलंच नाही तर ती तुम्हाला नेईल कशी मग? म्हणून अखंड साधनारत जो साधक राहतो त्यालाच हे आत्मस्वरूप प्राप्त करायला वेळ लागत नाही. मागे आपण पाहिले उत्तम साधकाची जी वृत्ती आहे त्याला 3 वर्षामध्ये प्राप्त होऊन जातो. म्हणून 3 वर्ष जर त्याने सतत सातत्याने साधना केली चांगली तर 3 वर्षांमध्ये तो आत्मस्वरूप प्राप्त होतो. मग त्याच्यानंतर खालचे जे साधक आहे त्यांना 6 वर्ष लागतात, 9 वर्ष लागतात आणि 12 वर्ष लागतात. अगदी कसाही मंदबुद्धीचा कमी असा जो साधक आहे त्याला 12 वर्षामध्ये तरी ती शक्ती घेऊन जाते. परंतु जर आम्हाला 12च्या वर वर्ष झाले असतील, 20-20 वर्ष, 10-10, 15-15 वर्ष झाली, आम्हाला 16-16, 20-20 वर्ष झाली आणि अजून आम्हाला तो आत्मा भेटत नाही, याचा अर्थ काय? शक्तीचा दोष आहे त्या. हा त्या साधकाच्या साधनेमध्ये जो खंड पडतो, अंतरा येतात त्याला, त्यामुळे तो पोचू शकत नाही. अशी कल्पना करा, तुम्ही कुठल्या प्रवासाला निघाला, कुठे जाता? दिल्लीला चालले, सिंगापूर, हिमालयात चालले सिंगापूर. आता तुम्ही ज्या मोटारीने चाललेला आहात ती मोटार थांबत थांबतच जाईल की नाही? एकदम चालली हिमालयामध्ये, मग ती थांबत थांबत जाणारी मोटार कुठे बिघडून जाते, कुठे पेट्रोल संपून जातं, कुठे काही होऊन जातं, हे की नाही? मोटार आहे ती, यंत्र आहे ते. काय झालं? जिथे एकच दिवस मुक्काम असतो तिथं 2-4 दिवस जास्त दिवस मुक्काम असतो. आणखी तिच्या मुक्कामामध्ये काही बिघडलं किंवा झालं, पुन्हा तो जो ड्रायव्हर आहे तो चालवणारा त्याला काहीतरी दुःख झालं, अशा अडथळे जातात. आणि अशा अडथळ्यांनी आपल्याला जे आपण ठरवलेलं आहे की आपल्याला 5-10 दिवसामध्ये आपल्याला प्रवास करायचा आहे तो 1-2 महिने होऊन जातात. हे जसं आपल्या प्रवासात होतं तसंच आता या शक्तीच्या मार्गामध्ये सुद्धा अनेक अडथळे आपण आणू शकतो. आणि त्यामुळे आपला हा शक्तीचा प्रवास आपल्याकडे जाण्याचा दीर्घकाल होतो, बराच वेळ लागतो त्याला. तेव्हा असा हा जो
आत्मस्वरूपाचा प्रवास आहे. हा आत्मस्वरूपाचा प्रवास वास्तविक आपल्याला काहीही करायचं नाही. आपल्याला नुसतं गाडीत बसायचंय. पायी चालायचं असं का तुम्हाला? तसं आपल्याला आपली काही करायची साधना काही करायचीच नाहीये. ही शक्ती म्हणते, अरे तू माझ्याकडे सोपव, तू मात्र माझं अनुसंधान करू नको, तू मला बिंदू जा, मग मी तुला घेऊन जाते. आणि ती सगळं करते मग आपलं. म्हणून साधकाच्या मार्गामध्ये येणाऱ्या अडीअडचणी सुद्धा ती सोडवते. याचे अनुभव अनेक साधकांना आलेले. संकट दूर करते ती. साधकावर येणारी संकट जी आहेत, आपत्ती आहे, दुःख जी आहे, ती दूर करते. अशा प्रकारे प्रपंचाची मदत करते आणि परमार्थाची मदत करते. त्याला पण आम्हाला पुढे काय सवय होऊन जाते की आम्हाला प्रपंचात तीच मदत पाहिजे असते. आम्हाला असं वाटतं की ह्या शक्तीने आम्हाला प्रपंचामध्ये खूप धन द्यावं, नोकरी द्यावी, पैसा द्यावा, लग्न होऊन द्यावं, काय नाना प्रकारच्या आमच्या ज्या निवड असतात प्रपंचातल्या त्या पूर्ण कराव्या. आणि अशी का त्या साधकाला सवय लागली मागण्याची त्या शक्तीकडे? ती म्हणते, अरे मी तुला आत्मस्थितीकडे घेऊन जाणारी शक्ती आहे आणि तू मागतो काय माझं? तू या जगातले फायदे मागतो, लाभ मागतो. जगातले लाभ देण्यासाठी मी नाही, मी देईल तुला. तुला जेव्हा तुझ्या साधनेचं काहीतरी बरं वाईट होण्याचा प्रसंग आला तेव्हा मी तुला तोही लाभ देईल, परंतु तू मागू नको. म्हणून शक्तीजवळ हे जगातले लाभ मागायचे नसतात. त्याने आम्हाला किती सोय करून गेली. आता देवा, हे माते, हे भगवती, मला हे दे, मला ते दे, मला ते दे, मला ते दे. आणि मग ती भगवती म्हणते, काय पिसाटला गेला आपल्या पाठीशी, मला आपण कुठे घेऊन चाललो होतो आणि हा आता आपल्याला कुठे भटकायला लावतो. त्यामुळे ती शक्ती मग आपला आसरा सोडून देते. जा बघू मग तुला काय करायचं ते भटक. म्हणून मग साधक भटकून जातात आणि मग त्यांचा आत्मप्रवास जो आहे तो खंडित होऊन जातो. एकदा का आत्मप्रवास खंडित झाला तर पुन्हा त्या प्रवासाला जाणं कठीण होऊन जातं. त्या शक्तीने साथ सोडून दिली आहे, कोण मिळेल आपल्याला? स्वप्रयत्नाने ते आत्म्याजवळ जाणं शक्य आहे. मग ते साधक मरेपर्यंत त्या जगाच्याच लाभांमध्ये, जगाच्याच त्या सुखासाठी, जगाच्याच कामना वासना पूजेसाठी झटत असतो. अशा प्रकारे साधकाचा असाधक होऊन जातो. तो साधकच राहत नाही. म्हणून साधकांनी साधक राहावं. आणि साधक तर त्यालाच म्हणतात की जो साधना करतो नित्य, त्याला साधक म्हणतात. आपली काय समजूत झालेली आहे की दीक्षा घेतली की झालो मी साधक. साधना केली तरी साधक. अरे दीक्षा घेणं म्हणजे हा एक तात्कालिक समारोह झाला, तुला ती शक्ती मिळाली त्यामुळे, परंतु तुला साधना करायला लागली. अशा प्रकारे शक्तिपात मार्गामध्ये ह्या गोष्टी फार घडतात. तेव्हा शक्तीचा आधार घेऊन आपल्याला सगळ्या ह्या परमात्म्याच्या रस्त्यावर जायचे.
आता अशी ही जी शक्ती आहे ही शक्ती आपल्या देहातही आहे आणि तीच या विश्वातही आहे. जसा हा आत्मा आपल्या देहात आहे तसा तो या विश्वातही भरलेला आहे. नाव त्यांना भिन्न एवढंच. म्हणून ही जगन्माता आहे, म्हणजे ती जगाचे कार्य करणारी आहे, विश्वजननी आहे, ती विश्वाला जन्म देणारी आहे. त्याप्रमाणेच ती आपल्या देहामध्ये आपल्याला आत्मस्वरूप प्राप्त करून देणारी माता आहे. तेव्हा तिचे दोन प्रवाह आहेत. या शक्तीचे दोन प्रकार आहेत कार्य करण्याचे. तिचे दोन प्रवाह आहेत. एकदा ती निर्मितीचं कार्य करते, म्हणजे तिला प्रसवक्रम म्हणतात. प्रसव क्रमात शक्ती असते. प्रसव म्हणजे जन्म देणं, निर्मिती करणं. शक्ती ज्या वेळेला प्रसव क्रमात असते त्यावेळेला अनेक गोष्टी निर्माण करते, ते आपल्या देहातही आहे. आणि देहामध्ये जेव्हा ती प्रसव क्रमात असते तेव्हा ती पूर्व भागात चालते. देहाचा जो पूर्व भाग आहे श्वसनाचा वगैरे त्या भागात तो प्रसव क्रम आहे. आणि पश्चिम भागामध्ये जेव्हा ती वाहते चालते त्यावेळेला तो तिचा प्रतिप्रसव क्रम आहे. म्हणजे तिने आता जे बनवलेलं आहे, जे घडवलेलं आहे, जे निर्माण केलेलं आहे ते पुन्हा संपून टाकायचं, काढून टाकायचं. पूर्व भागामध्ये वाहत असताना ती अनेक संस्कार जमवते. पण आपण कर्म करतो, ती शक्तीच कर्मामध्ये असते ना. तेव्हा संस्कार, विकार, नाना प्रकार जे आहेत ते आपल्याला कर्मामधून प्राप्त होतात आणि त्यांचा संचय करतो आपण चित्तामध्ये. हा तिचा प्रसव क्रम आहे. परंतु जेव्हा ती प्रतिप्रसव क्रमामध्ये जाते, म्हणजे पाठीच्या कण्यातून सुषुम्नेतून कार्य करायला लागते, त्यावेळेला तिने जमवलेले सगळे संस्कार ती नष्ट करून टाकते. तिने जमवले होते, तिच्यामुळे हे संस्कार विकार सगळे आमच्या चित्तामध्ये जमले होते. परंतु ती प्रतिप्रसव क्रमामध्ये आली राहिली शक्ती ती जमवलेलं सगळं ती बाहेर फेकून देते. तुला कारण प्रतिप्रसवाचा जो तिचा क्रम आहे तो आत्म्याकडे जाण्याचा क्रम आणि प्रसव क्रम जो आहे तो जगाकडे वाहण्याचा क्रम. अशा प्रकारे शक्तीची दोन प्रकारची कार्य आहेत. तेव्हा साधकांनी कोणत्या क्रमामध्ये शक्तीला लावायचं हे ठरवा. तिला पूर्व भागामध्ये वाहू द्यायचंय का पश्चिम भागामध्ये वाहू द्यायचंय. आता ती पूर्वेकडून पश्चिम मार्गाला गेलेली आहे. कारण गुरुची शक्तिपात दिशा झाली की त्यावेळेला ती शक्ती मूलाधारातून त्या सुषुम्नाच्या मार्गामधून पाठीच्या कण्यामधून किंवा आहे. हा जो मार्ग आहे तो पश्चिम मार्ग आहे. आणि मग पश्चिमेला गेलेली ही शक्ती पूर्व मार्गाचं काम करत नाही. पूर्व मार्गामध्ये ती आहेच, परंतु ती जी प्रतिप्रसवातली शक्ती ती आपल्याकडे चालली. अशा प्रकारचा शक्तीचा हा दोन प्रकारचा प्रवाह आहे, दोन मुख आहे तिची. बघा, ही जी कुंडली नावाची शक्ती ती ज्या वेळेला पश्चिम भागात जाते त्यावेळेला तिचं स्वरूप काय असतं तर तिचं जे स्वरूप आहे ते असं असतं. मूलाधारे आत्मशक्ती, कुंडलिनी परदेवता. शास्त्र सांगतं की मूलाधारामध्ये ही आत्मशक्ती नावाची कुंडलिनी नावाची परमदेवता श्रेष्ठ देवता आहे.
शयिता म्हणजे झोपलेली असते. कशी झोपलेली आहे ती? भुजगाकार. भुजग म्हणजे सर्प. सर्पाच्या आकाराप्रमाणे वेटोळे घालून झोपलेली असते ती. किती वेटोळे तिचे? शयिता भुजगाकारा सार्धत्रय अर्धत्रय. अर्ध आणि त्रय म्हणजे 3.5. 3.5 वेटोळे घालून ती झोपलेली असते. शयिता भुजगाकारा सार्धत्रय वलयान्विता. वलय म्हणजे तिची कुंडल असतात. ती अशी गोल झोपलेली मूलाधाराच्या खाली. अशा प्रकारे हे तिचं पश्चिम मार्गाकडे जाण्याचं जे स्वरूप आहे ते निद्री शक्तीचं स्वरूप आहे. मग गुरुकृपेने तिला जागृती देतात. ती जी झोपलेली आहे तिला उठवलं जातं. गुरुची जागृत शक्ती तिला उठवते आणि मग तिची निद्रा भंग झाली की ती खवून मग वर चढायला लागते. मग ती सुसुनेचं दार उघडते आणि मग त्या दारातून ती एका वर जायला लागते. अशा प्रकारे हा शक्तिपाताचा विषय इथून सुरू होतो. गुरुच्या दीक्षेनंतर झोपलेली कुंडलिनी शक्ती जागृत होऊन मूलाधाराच्या वर सुषुम्नेमधून चढायला लागली की इथून शक्तिपाताचा विषय सुरू होतो. इथून हा शक्तिपात मार्ग सुरू होतो. लोकांना काय वाटतं? शक्तिपात मार्ग म्हणजे आपला जसा इतर मार्गांचा प्रवास आहे ना तसा असेल. परंतु हा प्रवास देहामधून जाणारा प्रवास असल्यामुळे इतरांना कळणारा नाही. हा फक्त त्या साधकालाच फक्त कळतो. त्याची ती उरलेली शक्ती, झोपलेली शक्ती जागृत झाली की ती ज्या वेळेला वृद्ध होऊन त्या स्थूलतेच्या मार्गामध्ये घुसते त्यावेळेला अनेक प्रकारच्या क्रिया सुरू होतात. आणि हा अनुभव त्या साधकाला येतो ज्याने दिशा घेतली. आता बाहेरच्या लोकांना काय माहिती आहे? म्हणून या मार्गाबद्दल बाहेरच्या लोकांचा अनेक प्रकारच्या कल्पना, शंका, संशय आहे. शक्तिपातेन साधकस्य या सुप्ता कुंडलिनी वर्तते सा जागृता भूमी. शास्त्र सांगतं ही शक्तिपातेन म्हणजे शक्तिपात गुरुजी आपली जागृत शक्ती त्या शिष्यामध्ये प्रेरित करतात. ही जागृत शक्ती सुप्ता कुंडलिनी म्हणजे जी झोपलेली निद्री शक्ती आहे. सुप्ता कुंडलिनी वर्तते म्हणजे जे आहे सा जागृता भूमी. तिला ती जागी करते. आहे ती शक्ती, आत्म्याची शक्ती आहे त्याच्यामध्ये. परंतु ती चूप बसलेली आहे, झोपलेली आहे, ती शांत आहे. अशा या शक्तीला सद्गुरूंची जागृत शक्ती जेव्हा स्पर्श करते त्यावेळेला ती जागी होऊन खडबडून मग आपली कुंडली उघडते आणि सापाप्रमाणे जोरात त्या नळ्यामध्ये जसा साप जोरात जायला लागतो ना त्याप्रमाणे ती त्या कुंडल उघडून शून्याच्या द्वारामधून वर चढायला लागते आणि मग क्रियांचा अनुभव साधकाला. तेव्हा शक्तिपात प्रक्रियेने दीक्षेने श्री सद्गुरु साधकाच्या देहातील या सुप्त आणि निद्री शक्तीला जागृत करून हा विषय यापूर्वी आपण सांगितलेला आहे. अनेक वेळेला या संबंधी आपण चर्चा केलेली असते. अध्यात्म जीवनात श्री सद्गुरूंचे स्थान करण्यासाठी
त्यांच्या कार्याची जाणीव होणे अगत्याचे आहे. आपला विषय झाला आहे की सद्गुरूंचं आध्यात्मिक जीवनातलं स्थान कोणतं. आता आध्यात्मिक जीवनामध्ये सद्गुरूंचं स्थान काय आहे हे जाणण्यासाठी आपल्याला त्याचं ज्ञान असणं अत्यावश्यक आहे. समर्थ रामदास स्वामींनी सांगितलं, समर्थांनी भागवत ग्रंथामध्ये श्री सद्गुरूंची अपरिहार्यता स्पष्टपणे सांगून पटवलेली आहे. ते म्हणतात, समर्थ काय म्हणतो बोला आता, सगुण भक्ती ते कळे. आपण जे भजन निजन करतो, पूजन करतो, ती सगुण भक्ती आहे देवाची, आत्म्याची, ती कळते. निर्गुण भक्ती ते न कळे. परंतु ज्या भक्तीमध्ये कुठलेही गुण नाही, कुठलाही आधार नाही, ही भक्ती आपल्याला करता येत नाही, ती कळत नाही. हे अवघे प्रांजळ कळे सद्गुरु केलिया. परंतु ही निर्गुणाची जी भक्ती आहे ती जेव्हा सुरू होते की जेव्हा सद्गुरु प्राप्त होतात. सद्गुरूंच्या कृपेनच समर्थ रामदास स्वामी म्हणतात ही कुंडलिनी नावाची जी शक्ती आहे ती सद्गुरूंच्या कृपेनेच जागृत होऊन कार्य करायला सुरुवात करते. हे अवघे प्रांजळ कळे सद्गुरु केलिया. म्हणून सद्गुरूंची स्तुती करतात समर्थ. जय जयाजी सद्गुरु पूर्ण कामा. हे सद्गुरुराया तुझा जय जयकार असो, तू पूर्ण काम आहेस. परम पुरुषा आत्मया रामा. काम कृपा सद्गुरूंना समर्थ रामदास स्वामी आत्मया रामा म्हणतात त्यांना. हे आत्मरामा सद्गुरु राया म्हणजे सद्गुरूंना आत्म्याची उपमा देऊन ते सांगतायत. आत्मा आणि सद्गुरु एकच आहे हे समर्थांनी सुद्धा या भजनामध्ये म्हटले बघा. जय जयाजी सद्गुरु पूर्ण कामा. परम पुरुषा आत्मया रामा. अनिर्वाच्य तुमचा महिमा वणीला न वचे. म्हणतात तुमचा महिमा म्हणजे मोठेपण अनिर्वाच्य आहे, म्हणजे वाणीनं ते सांगता येण्यासारखे नाही, त्याचं वर्णनच होऊ शकत नाही. जसं आत्म्याचं वर्णन होऊ शकत नाही तसं सद्गुरूंचं वर्णन होऊ शकत नाही. कारण सद्गुरू आणि आत्मा एक रूप आहे. आणि सद्गुरू जर आत्मस्वरूपामध्ये असतील, आत्मस्वरूपासारखं जर त्यांचं स्वरूप असेल तर ते वाणीने वर्णन कसं करणार. अनिर्वाच्य तुमचा महिमा वर्णिता नव्हते. जे वेदाशी साकरे, वेदांना सुद्धा तो परमात्मा कळत नव्हते, सुद्धा नेते म्हणूनच असं वर्णन करतात. म्हणून वेदांना जिथं संकट आहे त्याच्या संबंधी वर्णन करण्यात. जे वेदाशी साकरे, जे शब्दाशी कानडे. शब्दाशी कानड म्हणजे शब्दांनी सुद्धा जे सांगता येत नाही. जे सत्शिष्याशी रोकडे अलभ्य लागे. असं जे सद्गुरूंचं किंवा आत्म्याचं स्वरूप आहे ते सत्शिष्याला रोकलं लागतं, ताबडतोब मिळतं, स्पष्ट मिळतं. समर्थ सांगलेल्या तथा म्हणतात की सत्शिष्य असला म्हणजे तो साधना करणारा चांगला गुणवान शिष्य असला तर त्याला हे सद्गुरूंचं म्हणजे साधण्याचं स्वरूप सत्संग कळतं लागतं. जे योगियांचे निजवर्ग, जे शंकराचे निजठाव, जे विश्रांतीचे निज विश्राम, परम गुह्य अगाध. कसं ते आत्मस्वरूप किंवा ते गुरु तत्व किंवा ते गुरु स्वरूप
योगियांचे निजवर्ण आहे, योगियांचं ध्येय आहे, गुप्त रहस्य आहे ते. जे शंकराचं निधाम आहे, भगवान शंकर ज्या ठिकाणी बसले, तो कैलास जो आहे तो हिमालयातला कैलास नाही बरं, तो आपल्या देहातला कैलास आहे. आणि आपला देहातला कैलास माहिती का कुठे पाहिजे तिथे हे शिखर आहे आपलं माथा. या माथ्यावर सहस्रा चक्र मध्ये तिथे ते शिखर आहे. तेव्हा त्या शिखरावर गेल्यानंतर त्या साधकाला भगवान शंकराचं म्हणजे शिवाचं दर्शन होतं, प्राप्ती होते. आपल्याची जे विश्रांतीचे विश्राम परम गुह्य अगाध अतिशय गुप्त आणि गुह्य असं ठिकाण येते. त्या ठिकाणी परम विश्रांती मिळते म्हणजे समाधीच लागते ना. आणि समाधी ही पूर्ण विश्रांतीची स्थिती आहे. कारण तिथे मग तुझा श्वासही बंद आहे, तुझा रक्ताभिसरण बंद आहे, पचन शक्ती बंद आहे. किती विश्राम आहे बघा मग शरीराला. म्हणून विश्रांतीचे विश्राम स्थान आहे. हे ब्रह्म तुमचे नियोगे बघा, हे ब्रह्म तुमचे नियोगे स्वय आपणची होय जे अंगे. तिथे जे ब्रह्म आहे ते ब्रह्म स्वतः तो साधकच स्वतः बनतो, तो ब्रह्मस्वरूप होतो. दुर्घट संसाराचे पांगे पांगीची ना सर्वता. हा जो दुर्घट संसार त्याला सारखा ओढत असतो संसारामध्ये आणि त्या विश्रांतीच्या स्थानाकडे त्याला जाऊ देत नाही. अशा वेळेला ती शक्ती त्या दुर्घट संसाराला बाजूला हाकून देते. शक्तीच्या साह्याशिवाय संसारामध्ये वैराग्य येत नाही. असा तुम्ही किती प्रयत्न करून पहा, तुम्हाला वैराग्य आलं पाहिजे, मी मुक्त व्हायला पाहिजे, मी अनासक्त व्हायला पाहिजे, मला काही असं नको. आता तुला नको असं वाटलं नाही, दुसऱ्या क्षणाला हवं असं वाटतं का? वैराग्य का? म्हणून शक्तीची आवश्यकता आहे. ती गुरुशक्ती, ती आत्मशक्ती कुंडलिनी ज्या वेळेला तुम्हाला मदत करेल, तुम्हाला संसारातून बाहेर ओढून काढेल आणि तुमच्यामध्ये भरलेला जो संसार आहे मनामध्ये तो बाहेर फेकेल. संसारातून बाहेर काढते आणि आत भरलेला संसार बाहेर फेकते, म्हणजे शुद्ध करते. मग वैराग्य येतं. चित्तामध्ये वासना कामना इच्छा घडलेल्या आहेत आणि मला वैराग्य पाहिजे, कसं वैराग्य येतं का? वैराग्यासाठी अंतर्बाह्य शुद्धी व्हावी लागते आणि ही अंतर्बाह्य शुद्धी करण्याचं कार्य शक्तीच करते. म्हणून वैराग्य येण्यासाठी शक्तीची आवश्यकता आहे. म्हणून ती शक्ती कमवायला, त्या शक्तीला वाव द्यायला, कार्य करायला तिला तो वाव देत नाही. देवाची साधना करतात आणि म्हणतात घरी साधना काय होणार. आणि मुख्य म्हणजे असं आहे की ज्या साधकांना साधनेत खंड पडला त्याच्याबद्दल पश्चाताप होत नाही, दुःख वाटत नाही. उलट त्यांना दुःख कसं होतं, त्या लग्नाला नाही गेलो आपण, आता आपल्याला काय म्हणते त्याचा विचार ते जितका पश्चाताप करतील आणि जितक्या वेळेला बोलून दाखवतील, पण ते असं काही म्हणत नाही की बा लग्नाला गेल्यामुळे आमची साधना झाली नाही, आमची साधना झाली नाही, आमची साधना झाली नाही, असं कधी म्हणणार नाही. कारण त्यांना ती सवय लागून गेलेली असते ना, जगाची राग गाडण्याची सवय, आणि त्यामध्येच ते रमतात. मग आणि तुम्ही बघा
2 दिवस जर तो घरी राहिला ना, आश्रमात आला आणि ऐकायला, मग त्याला तिसऱ्या दिवशी इच्छाच होत नाही जायची. पण त्याला त्या 2 दिवसामध्ये अशी सवय लागून गेलेली आहे, घरी आरामात राहत अंधारामध्ये त्याला ती सवय लागून जाते. मग